रामकृष्ण हरी. विश्वसंत नामदेव महाराजांच्या आत्मचरित्रपर अभंगावरील पुढील भाग अर्थात भाग 9 आपण आज पाहत आहोत. या अभंगामध्ये महाराजांनी मनुष्य जीवनाचं भूतकाळातील आणि भविष्यकाळातील मांडणी करून मनुष्य जीवनाचं मोठं गमक या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तोच अभंग आज आपण पाहणार आहोत. महाराजांनी अभंगाची सुरुवात करताना दृष्टांताने केली. महाराज म्हणतात, लोखंडाचा विळा परिसाशी लाविला, मागिलिया मोला मागू नये. लोखंड आणि परीस या दोन धातूंचा स्पर्श झाला, त्याच्यासाठी ते म्हटले विळा हे क्रूरतेचं अर्थात एक हत्यार आहे. ते जरी हत्यार असलं, क्रूर असलं तरी सुद्धा ते परिसाला स्पर्श झालं की त्याचं सोनं होतं. त्याच लोखंडाचं पुन्हा सोनं झालेलं आपण पुन्हा लोखंड करू शकत नाही. तसं मनुष्य जीवनामध्ये जर मागं काही आपण क्रूरतेने काही दोषाने वागलो असेल तरी आता आपण भगवंताच्या परिस्पर्शाच्या भक्तीच्या नामस्मरणाच्या लीन झालो की मग आपल्याला मागचा दोष लागत नाही, मागचं पातक लागत नाही, आयुष्याचं सोनं होऊन जातं. अशाच प्रकारचा पुढीलही ते एक दृष्टांत मांडतात आणि सांगतात. दासी होती परी रायासी रतली, मागिलिया ते बोली बोलू नये. एखादी स्त्री आहे, ती छोटे मोठे कामं करते, दास्यत्व पत्करलेलं आहे, मजुरीचं काम करते, कामगार म्हणून काम करते, परंतु तिने राजाचं पाणीग्रहण, राजाशी विवाह जर केला तर तिला आता आपल्याला दासी म्हणता येत नाही, तिला सुद्धा राणीच म्हणावं लागतं. तसं मनुष्य जीवनामध्ये सामान्य जीवन जगत असताना, शूद्र कामं करत असताना आपण भगवंताची ते कामं टाकून भगवंताच्या कामामध्ये, भगवंताच्या भक्तीमध्ये लीन झालो तर आपल्याला शूद्रता किंवा सामान्य मनुष्य म्हणून पद किंवा ती उपाधी राहत नाही, आपल्याला सुद्धा भगवत भक्तच म्हणावं लागतं. अशाच प्रकारे पुढीलही एक ते दृष्टांत देतात. दृष्टांताची सुरुवात करताना त्यांनी खूप असा खालच्या पातळीचा शब्द वापरलाय, परंतु तो नामदेव महाराजाचा आहे म्हणून मी उच्चारतो. कुणाला व्यक्तिशा तो लागून घेऊ नका. वेश्या होती त्याची पतिव्रता झाली, जी व्यभिचार करत होती, जी अनाचार करत होती, जी शास्त्र विधानाने वारकरी धर्माच्या आचरणाने वागत नव्हती, ती आता मात्र आचार विचार उच्चाराने, वारकरी संप्रदायाच्या आचार विचार उच्चाराने भगवंताचं पातिव्रत्य धर्म पालन करून भगवंताला समर्पण करून जीवन जगू लागली तर तिला आता मागिलिया बोली ती बोलू नये. तिला आता वेश्या किंवा व्यभिचारी म्हणून आपल्याला संबोधता येणार नाही, ती सुद्धा भगवत भक्तच आहे. अर्थात आपण मागील दोष टाकून आता नवीन आचरण, शुद्ध आचरण करायचं, आपल्याला दोष लागणार नाही. आणि याच पद्धतीने महाराज स्वतःसाठी सुद्धा एक उपाधी लावून घेतली आणि ते म्हणतात की मला मागची उपाधी टाकून द्या. काय तर म्हटले, विष्णुदास नामा, मी विष्णू भगवंताचा, पांडुरंगाचा, विठ्ठलाचा दास आहे. हा नामदेव म्हणजे ते स्वतःला म्हणून घेतात, मी नामदेव, मी विष्णूचा दास आहे. विष्णुदास नामा काय करतो तर विठ्ठली रंगला, विष्णुदास नामा विठ्ठली रंगला, भगवंताच्या भक्तीमध्ये, प्रेमामध्ये रंगून गेला, भजनामध्ये, नामसंकीर्तनामध्ये रंगून गेला. म्हणून मला आता मागचा म्हणजे ते शिंपी वाईला म्हणू नये, मला आता शिंपी म्हणून संबोधन देऊ नका, शिंपी म्हणून माझा उच्चार करू नका किंवा ती पदवी मला ठेवू नका, मी ही भगवत भक्त झालो. या अभंगामधून आपल्या सर्वसामान्यांना, तुम्हामांना एक उच्च प्रतीची शिकवण मिळते की भूतकाळामध्ये एखादी घटना, एखादा दोष, एखादी पातक, काही अनाचार घडला असेल तर तो आठवून आपल्या पुढील मार्गक्रमाचा अडथळा ठरू नका. तर मागील जे काही झालं तो का हे जामीन, असं तुकाराम महाराजांचं सुद्धा प्रमाण आहे. मागील विसरून जा आणि आता मात्र इथून पुढे शुद्ध सात्विक आचरण करा. आपल्याला सुद्धा नामदेव महाराजांसारखं विष्णूचा दास होता येईल, आपल्याला सुद्धा भगवंताची भक्ती तेवढ्याच तन्मयतेने करता येईल. धन्यवाद.
मी वारकरी बोलतोय या यूट्यूब चॅनलवर येणारे व्हिडिओ पहा, ऐका, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सर्वांना विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.